झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहिलं राहुल गांधी कशा प्रकारे महाराष्ट्राच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावरती येते। राहुल गांधींनी 2014च्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष घालणार असल्याचं सांगितलंय। यूपी बिहार नंतर आता राहुल गांधी मिशन महाराष्ट्रावरती येणार आहेत। राहुल यांच्या मिशन महाराष्ट्रामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसबाबत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। राज्यातले नेते फेल ठरलेले आहेत, म्हणून राहुल गांधींनी लक्ष घालण्याचं ठरवल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। याच संदर्भात एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांशी राहुल गांधींनी काय संवाद साधला हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राहुल गांधी यांचा विलेपार्ल्यातल्या भाईदास सभागृहामध्ये जो कार्यक्रम झाला, एनएसयूआय म्हणजे काँग्रेसची जी विद्यार्थी शाखा आहे त्या शाखेला त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याचे एक पदाधिकारी त्या शाखे पूर्ण महाराष्ट्राच्या एनएसयूआयचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत। मोरे, तुम्ही काय सांगाल? राहुल गांधी नक्की तुम्हाला काय बोलले, काय मार्गदर्शन केलं, थोडक्यात काय सांगाल? मुळात म्हणजे आज राहुलजींचा ही बैठक घेण्यामागचा हेतू होता की महाराष्ट्र तसंच मुंबईतील सर्व एनएसयूआयचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं, त्यांच्याशी संवाद साधणं। त्यांच्यात बरेचसे प्रश्न उत्तरांचे देखील पदाधिकाऱ्यांनी राहुलजींना प्रश्न उत्तरं विचारली आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील केलं। तुम्ही यूपीमध्ये विधानसभेच्या वेळी कॉन्सन्ट्रेट केलं, तसं तुम्ही महाराष्ट्रात करणार का? तर ते नक्कीच म्हटले की आता येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून नक्कीच महाराष्ट्रातील दौरे त्यांचे वाढतील आणि इथल्या पदाधिकाऱ्यांना जी काय ताकद द्यायची ती ताकद त्यांच्या दौऱ्यांच्या माध्यमातून देतील। अजून त्यांचं बोलणं तुम्हाला कसं होतं, त्यांचं इंटरॅक्शन तुमच्याशी कसं होतं? ते प्रत्येकाशी बोलले का? ते प्रत्येकाशी बोलले, जे जे कोणी प्रश्न होते, कुणाही प्रश्न विचारते प्रत्येकाचं त्यांनी उत्तर दिलं। सगळ्यांचं इंटरॅक्शन झालं व्यवस्थेबरोबरच पक्ष वाढीसाठी काय काय केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। या पदाधिकाऱ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला आणि यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला। पक्ष संघटना कशी बळकट होईल यासाठी त्यांनी राहुल गांधी यांनी या एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास सुरमसह अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।